हिंदी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलतेय, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलतेय. तो फार धामधुमीचा काळ होता. पारतंत्र्य, यश, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वाची देण लाभलेल्या यदुवंश जाधवांच्या घरी महाराज राणीच्या पोटी आमचा जन्म झाला. तेव्हा दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धांचे डावपेच, सल्हामसहल, रयतेच्या गाराण्या, न्याय निवाडतर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच, त्याबरोबरच महाराणीच्या इच्छेखातर 7 भाषाही शिकलो व रामायण, महाभारत, नामदेवची गाथा, बायबल, कबीराचे दोहे हेही आम्ही वाचून आणि समजून घेतले. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटी अंकुर वाढू लागलं. तेव्हा आम्हाला विलक्षण डोहाळे लागले. तेव्हा आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. तलवार, भाला, धनुष्यबाण घेऊन लढाया कराव्यास वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. शेवटचे म्हणजे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवबाला लहानपणीपासूनच चांगले संस्कार केले. त्यांना युद्धकलेत पारंगत केलं. माता बहिणींचा आदर सत्कार करायला शिकवला. सर्वांना समान न्याय देण्याचे धडे शिकवले. युद्ध निर्मितीच्या कार्यासाठी आम्ही त्याला पूर्ण तयार करीत होतो. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामाताची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद. हिंदी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलतेय, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलतेय. तो फार धामधुमीचा काळ होता. पारतंत्र्य, यश, स्वाभिमान, कीर्ती आणि मातृत्वाची देण लाभलेल्या यदुवंश जाधवांच्या घरी महाराज राणीच्या पोटी आमचा जन्म झाला. तेव्हा दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धांचे डावपेच, सल्हामसहल, रयतेच्या गाराण्या, न्याय निवाडतर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच, त्याबरोबरच महाराणीच्या इच्छेखातर 7 भाषाही शिकलो व रामायण, महाभारत, नामदेवची गाथा, बायबल, कबीराचे दोहे हेही आम्ही वाचून आणि समजून घेतले. पुढे शहाजीराजे व आमचे लग्न झाले. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. आमच्या पोटी अंकुर वाढू लागलं. तेव्हा आम्हाला विलक्षण डोहाळे लागले. तेव्हा आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. तलवार, भाला, धनुष्यबाण घेऊन लढाया कराव्यास वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली. शेवटचे म्हणजे शिवाजीराजे. आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवबाला लहानपणीपासूनच चांगले संस्कार केले. त्यांना युद्धकलेत पारंगत केलं. माता बहिणींचा आदर सत्कार करायला शिकवला. सर्वांना समान न्याय देण्याचे धडे शिकवले. युद्ध निर्मितीच्या कार्यासाठी आम्ही त्याला पूर्ण तयार करीत होतो. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामाताची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.